संतांचा जन्म आपल्याला जागवण्यासाठी असतो आणि ते वेळोवेळी आपल्याला संकेत देतात. तर काही संकेत 2 दिवसात, 8 दिवसात, 10 दिवसात, तर काही महिन्यांनी, काही वर्षांनी आपल्या लक्षात येतात घडल्यानंतर. तर असंच मी अनुसया माऊलींच्या चरणी जायचो, जेव्हा माता शरीर रूपात होत्या, प्रत्यक्ष दिसत होत्या. माता तर ब्रह्मानंदात लीन राहत होत्या, आपल्याच मस्तीत राहत होत्या. मी दर्शन घेतलं मातेचं, तर मातेने म्हटलं की राम होळी खेळतील. तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं, पण आज इतके वर्ष होऊन गेले आणि हा होळीचा व्हिडिओ जो तयार केला तो आज रामनवमीलाच यूट्यूबवर येत आहे. म्हणजे होळीला तयार झालेला व्हिडिओ रामनवमीला येत आहे. तर मातेचा संकेत आता लक्षात आला की राम होळी खेळणार आहेत इतके वर्ष झाल्यानंतर. तर संतांना दिव्य दृष्टी प्राप्त असते. त्यांना भूत, भविष्य, वर्तमान काळ आणि आपल्या जीवनात घडणाऱ्या सगळ्या गोष्टींची सतत जाणीव असते. कृपा वर्षाव करतात ते. अशीच कृपादृष्टी गुरुमाऊलींची सर्वांवर राहो, सर्वांना त्या जागृत करो आणि जीवनाच्या परम उद्देशापर्यंत, ईश्वर प्राप्तीपर्यंत पोहोचो, ही सद्गुरूचरणी प्रार्थना करून हा होळीचा व्हिडिओ मातेच्या चरणी, मातेचे बोल मातेच्या चरणी अर्पण करतो. जय गुरुदेव, जय जय गुरुदेव. होळीच्या आणि श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. रामनवमी तुमच्या जीवनात रामाचा संयम, रामाची मर्यादा घेऊन येऊ. रामाची पितृभक्ती, मातृभक्ती, गुरुभक्ती घेऊन येऊ. आणि होळी आपल्या आतमधल्या दोष दुर्गुणांना पूर्ण जाळवून टाकू, भस्मीभूत करून टाकू. आणि खरी होळी कोणती आहे हे आपल्याला कळो. आपल्या जीवनातही श्रीराम, माता सीता, लक्ष्मण होळी खेळो. म्हणजेच त्यांचे गुण आपल्या जीवनात येऊ, त्यांचा आदर्श आपल्या जीवनात येऊ, त्यांची गुरुसेवा आपल्या जीवनात येऊ. जय गुरुदेव, जय जय गुरुदेव. होळीचा जो उत्सव आहे तो आपण दरवर्षी साजरा करतो. पण खरी होळी कोणती हे कळायला जेव्हा लागेल तेव्हा आपली खरी होळी साजरी होईल. तर आज जे आपण अनुसया माऊलींनी दिलेले शब्द गाण्याच्या रूपात ऐकणार आहात, तेव्हा आपल्याला आदिशक्ती माऊलींचा संदेश काय आहे होळीबद्दल, की होळी कोणती असली पाहिजे, कशी असली पाहिजे आणि कोणकोणती होळी असते हे आपल्याला कळेल. आपल्याला माहिती आहे की होळीचा सण जो आहे हा भक्त प्रल्हादासोबत जुळलेला आहे. होलिका त्याच्या आत्यासोबत जुळलेला आहे. आणि सर्वांना कहाणी माहिती आहे की होलिकेने कुशीमध्ये घेतलं होतं प्रल्हादाला. तिला वरदान प्राप्त होतं की ती अग्नीमध्ये जळणार नाही. पण प्रल्हादाची इतकी भक्ती होती की होलिका जळून खाक झाली. तर सत्यावर जे ग्रहण लागलेलं असते ते ग्रहण निघण्याचा दिवस होळीचा दिवस. असत्यावर सत्याचा विजय म्हणजे होळीचा दिवस. तर आदिशक्ती अनुसया माऊली आपल्याला काय संदेश देत आहे या गाण्याद्वारे, की होळी आत्मस्वरूपाची
डायरेक्ट मातेने सांगितलं की होळी जी आहे ती आत्मस्वरूपाची झाली पाहिजे. बाहेरच्या लाकडांची गवऱ्यांची होळी आपण खूप पेटवली, पण ही होळी पेटवता पेटवताच आपली आखरी होळी पेटवून आणि मग काय शिल्लक राहून जाईल? आपल्या शरीराचीच होळी पेटली तर मग आखरी काय राहून जाईल? म्हणून आत्मस्वरूपाची होळी. आपण आत्मा आहो, आपण आत्मस्वरूप आहो, ही जाणीव जर झाली, आपल्या आत्मस्वरूपाची जर ओळख झाली, आपल्या आत्मस्वरूपाचा जर आपल्याला गुरु सानिध्यात अनुभव झाला आणि आपण जागृत झालो, तर समजून घ्या की आपल्या आत्मस्वरूपाची होळी झाली. तर मातेची इच्छा आहे की आपल्या आत्मस्वरूपाची होळी झाली पाहिजे. होळी आत्मस्वरूपाची. पुढे माता म्हणते, गुरुमाऊली म्हणतात की ज्ञान अग्नीचीही, ध्यान अग्नीची, ज्ञान अग्नीचीही होळी कोणती आहे झाली पाहिजे? ज्ञान अग्नीचीही, म्हणजे गुरुमाऊली जे ज्ञान अग्नी आपल्या आतमध्ये देऊन राहिले, त्याच्यावरून आपला हा दिवा लागला पाहिजे. गीतेमध्ये म्हटलेलं आहे की ज्ञान अग्नीमुळे सर्व कर्म नष्ट होऊन जातात. तर किती महत्व आहे ज्ञान अग्नीचं. ज्ञान अग्नी जर पेटली, ज्ञान अग्नीची जर होळी झाली, तर सर्व जन्मजन्मीचे कर्म आपले नष्ट होऊन जातील. ध्यान अग्नीची, म्हणजे ध्यानाची अग्नी जर पेटली आपल्या आतमधली, तरच ज्ञानाची अग्नी पेटेल, तरच आत्मस्वरूपाची होळी होईल. तर हे सर्व गुरु सानिध्यात घडते. होळी दिव्य स्वरूपाची, होळी आत्मस्वरूपाची, अशी होळीच दिव्य स्वरूपाची होऊन जाईल. तर अशी होळी होणं आवश्यक आहे आपली, आत्मस्वरूपाची होळी. पुढे गुरुमाऊली म्हणतात की परमहंस अग्नीची, महेश्वर अग्नीची. आता माता काय म्हणते, गुरुमाऊली काय म्हणतात की परमहंस अग्नीची होळी कशी झाली पाहिजे? परमहंस अग्नीची. आता परमहंस शब्द हा, याचा अर्थ काय? तर हा संस्कृत मधला शब्द आहे परमहंस. ज्याला ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, ज्याला मोक्षाची प्राप्ती झालेली आहे, जो चालता बोलता परमात्मा झालेला आहे. मोक्षाची आणि ज्ञानाची प्राप्ती झाली म्हणजे तो चालता बोलता परमेश्वर झाला. तर हा सन्मान सूचक शब्द आहे संतांना. अशा संतांना तो प्रदान करण्यात येते की हे परमहंस आहेत, ज्ञान मार्गाचे सर्वोत्तम साधक आहेत, साक्षात परमात्मा आहेत, चालते बोलते ईश्वर, संत, परमहंस. आणि दुसरा आहे महेश्वर अग्नीची. महेश्वर या शब्दाचा अर्थ काय? म्हणजे महत्त्व, परमात्म तत्व, ज्याच्या आतमध्ये परमात्मा तत्व आहे. हे म्हणजे जो अजूनही आवाज देतो, आर्तनाद करतो, साक्षात परमात्मा असूनही परमतत्व ज्याच्यामध्ये आहे, महत्त्व ज्याच्यामध्ये आहे, तरी तो हे राम, हे श्रीहरी असा आवाज देतो, भक्ती करतो. श म्हणजे शरणागत आहे तो. इतका परमात्मा असून जो शरणागत आहे श्रीहरीचा, रामाचा. आपण ऐकलं असेल की शिवशंकर रामाची भक्ती करतात आणि राम शंकराची भक्ती करतात. तर महेश्वर अग्नीची ही, म्हणजे असं महत्त्व, असा आर्तनाद तुमच्या आतमधून जेव्हा निघेल आणि जेव्हा शरणागती राहील गुरुप्रती, ईश्वराप्रती, तेव्हा तुमची होळी होईल. जेव्हा परमहंस तत्वाची तुम्हाला प्राप्ती होईल तेव्हा खरी होळी होईल. तर आदिशक्ती अनुसूया माता परमहंस स्वरूपाच्या होत्या. तर परमहंस अग्नीची ही, महेश्वर अग्नीची ही होळी संत स्वरूपाची होळी पेटली पाहिजे आपल्या जीवनात. तेव्हा खरी होळी होईल, तेव्हाच होळी होईल आत्मस्वरूपाची. तर मातेचे बोल अद्भुत आहे. ऐकताच तुमच्या लक्षात येत असेल
की मातेने या होळीला किती दिव्य संदेश दिलेला आहे. तर महेश्वर साक्षात परमेश्वर परमात्मा असूनही त्यांनी नामस्मरण नाही सोडलं. आपण पाहिलं की महेश्वर शब्दाचा अर्थ शरणागतीने सोडली. म्हणजे आपण कितीही मोठं झालं तरी आपण गुरुच्या दूर नाही झालो पाहिजे. गुरुची बरोबरी आपण नाही करू शकत. आपण गुरुच्या खालीच आहोत. पण गुरु असं कधी मान्य करत नाही की हे खाली आहे, हे वर आहेत. तर महेश्वरापासून खूप काही शिकण्यासारखं आहे. पुढे गुरुमाऊली म्हणतात की चिंतन अग्नीचीही मंथन अग्नीचीही. माता काय म्हणाली, होळी कशी झाली पाहिजे? चिंतन अग्नीचीही. आपण गुरुपौर्णिमेला ऐकलं होतं की श्रवण, मनन, चिंतन, निदिध्यासन या 4 शब्दांचा अर्थ. श्रवण म्हणजे ऐकणे. जे काही आपण ऐकतो ज्ञान ते ऐकणे, श्रवण. दुसरं आहे मनन, श्रेष्ठ विचारांसोबत आपलं कनेक्शन जोडणं, दिव्य विचारांसोबत कनेक्शन जोडणं म्हणजे मनन. आणि चिंतन म्हणजे त्या श्रेष्ठ विचारांना आपल्या जीवनात कसं आणायचं, आपल्या आचरणात कसं आणायचं त्याचं प्लॅनिंग करणं, ते आचरणात आणणं म्हणजे चिंतन. तर माता काय म्हणते की आपली होळी केव्हा होईल? जेव्हा चिंतन अग्नीची होळी पेटील. म्हणजे आपण जे ऐकलेलं आहे आजपर्यंत ऐकत आहोत गुरुचे संदेश, ते आपल्या आचरणात जेव्हा आपण आणायची प्लॅनिंग करू, आचरणात आणू, आपल्या स्वभावात आणू, आपल्या कर्मात आणू, तेव्हा आपली खरी होळी पेटील. मंथन अग्नीचीही. आता गुरु माऊलीने काय केलेलं आहे की आपल्या मनरूपी दुधामध्ये दही टाकून निर्जन लावलेलं आहे. मग आता ते दही डायरेक्ट दही खाणं नुकसान करते. पण त्या दह्याचं जर ताक केलं, दही सर्वांनाच पचत नाही, पण त्याचं जर ताक केलं तर ते ताक सर्वांना पचन होते. आणि त्या ताकाला जर आपण मंथन केलं, रई दिली, म्हटलं, तर त्याच्यातून लोण्याचा गोळा बाहेर निघते. तर खरी होळी केव्हा होईल? जेव्हा आपण मंथन करू त्या ताकाचं, ज्ञानरूपी ताकाचं मंथन करू, तेव्हा त्याच्यातून खरा ज्ञानाचा जो गोळा आहे, प्रेमाचा गोळा आहे, परमेश्वरात रूपी जो गोळा आहे तो आपल्याला मिळेल, त्याचा आनंद मिळेल, त्याचा आस्वाद मिळेल. होळी तपस्वी स्वरूपाची. जेव्हा आपल्या आतमध्ये हे चिंतन अग्नी पेटील आणि मंथन अग्नी पेटील, तेव्हा खरी होळी होईल ही तपस्वी स्वरूपाची. तप आपल्या जीवनात येऊन जाईल. गुरुच्या सानिध्यात बसता बसता आपल्या आतमध्ये तप यायला लागते. तपस्वी जीवन आपलं व्हायला लागते. खाण्यातून मोह निघते, कपड्यातून मोह निघते, दागदागिन्यातून मोह निघते आणि तपस्वी जीवन जगण्याची आपली उत्कंठा जागृत होते. म्हणून माता म्हणते की होळी तपस्वी स्वरूपाची झाली पाहिजे, तेव्हाच होळी आत्मस्वरूपाची होईल. पुढे गुरुमाऊली म्हणतात की समता अग्नीचीही मर्यादा अग्नीचीही. होळी कशी झाली पाहिजे? समता अग्नीची होळी झाली पाहिजे, मर्यादा अग्नीची होळी झाली पाहिजे. होळी श्रीराम स्वरूपाची. समता म्हणजे काय? सुखात सुखी नाही होणे, सुखाचाही प्रभाव नाही पडणे आपल्या मनावर आणि दुःखाचाही प्रभाव नाही पडणे, दुःखात दुःखी न होणे. प्रत्येक परिस्थितीमध्ये सम राहणे म्हणजे प्रसन्न राहणे, आनंदित राहणे. तर माता म्हणते की अशी होळी झाली पाहिजे आपली समता अग्नीची. दुसरं म्हटलं मातेने की मर्यादा अग्नीची. आपली मर्यादा आपण ओलांडली नाही पाहिजे. तर जशी रामाच्या जीवनामध्ये मर्यादा होती प्रत्येक गोष्टीची, बोलण्याची, वागण्याची, कर्मांची, त्यांनी कधी मर्यादा ओलांडली नाही. तर आपल्या आचरणातही मर्यादा पाहिजे. मर्यादा अग्नीची होळी जेव्हा होईल तेव्हा खरी होळी होईल. समता अग्नीची होळी होईल तेव्हा खरी होळी होईल.
कारण की ही होळी कोणती आहे? श्रीराम स्वरूपाची. माता आमची श्रीराम स्वरूपाची होळी झाली पाहिजे आपल्या जीवनात, तरच आत्मस्वरूपाची होळी होईल. पुढे गुरुमाऊली म्हणतात की जन्म अग्नीचीही मृत्यू अग्नीचीही. जेव्हा जन्म अग्नीची होळी होईल, मृत्यू अग्नीची होळी होईल, होळी यमस्वरूपाची, ह्या सगळ्या होळ्या झाल्या तरच आत्मस्वरूपाची होळी होईल. आता जन्म अग्नीचीही, मातेच्या गर्भामध्ये जेव्हा ती ज्योत येते, आत्मज्योत शरीर धारण करते. आत्मज्योत काय? अग्नी. तरी जेव्हा आत्म्याला ओळखते, आत्म्याशी एकरूप होते, तेव्हा समजून जावं की जन्म अग्नी म्हणजे जन्म धारण करणं सफल झालेलं आहे. मृत्यू अग्नीची, शरीर निष्प्राण झाल्यानंतर, प्राण निघाल्यानंतर याला अग्नीमध्ये जाळल्या जाते, अग्नी दिल्या जाते. तर ही मृत्यू झाली पाहिजे आपल्या अहंकाराची. मातेचं इथे हा संकेत आहे. तर जेव्हा आपल्या अहंकाराचा मृत्यू होईल तेव्हा आपली खरी होळी होईल. होळी ही यमस्वरूपाची. तर जसं यम आपल्या शरीराला मारते, घेऊन जाते, तसंच गुरु पण कुठे कुठे यमराजाचं रूप धारण करतात आपला अहंकार मारण्यासाठी आपल्या जीवनात. जेव्हा आपण पूर्ण शरणागत होऊन जाऊ, गुरुच्या हातची कठपुतली होऊन जाऊ आणि गुरुमाऊलीला म्हणू की माझा अहंकार तुम्हीच यमराज रूपात येऊन त्याचा नाश करा, त्याला मारून टाका, त्याला घेऊन जा, तेव्हा मातेमध्ये खरी होळी होऊन जाईल आत्मस्वरूपाची. तर किती सुंदर संदेश दिलेला आहे मातेने होळीचा, जो आपल्या आचरणात आणला तर आपली नक्कीच खरी होळी होईल. आजपर्यंत आपली खरी होळी झालेलीच नाही आहे, म्हणून मातेला हा संदेश द्यावा लागत आहे. पुढे गुरुमाऊली म्हणतात महामाया अग्नीचीही, महासती अग्नीचीही, होळी अनसूया स्वरूपाची. किती सुंदर संदेश आहे महामाया अग्नीची. या संसारात जे काही तिकडे मायाच भ्रांतीमध्ये माणसाला टाकून राहिली आणि मायाच्या चक्करमध्ये इतका तो गुरफटलेला, इतका फसलेला आहे की यातून निघणं त्याला शक्य होऊन नाही राहिलं. तर ही महामाया, ही जी माया आहे संसारातली, आणि ती या संसाराला घडवणारी जी महामाया आहे, जेव्हा ही आपल्याला बोध करून देईल या मायेचा की माया सगळी भ्रांती आहे, असत्य आहे, तेव्हा आपली खरी होळी होईल. महासती अग्नीची. अनुसाई महासती होत्या. सती कोणाला म्हटलेलं आहे की जी आपल्या पतीशिवाय दुसऱ्या परपुरुषाचं चिंतन करत नाही आणि जी महान आहे, पवित्र जिच्या आतमध्ये आहे, पवित्रतेची मूर्ती आहे ती सती. तर आपलं जे मन आहे ते आपल्या ईश्वराशिवाय, आपल्या गुरुशिवाय कोणाचं चिंतन करणार नाही आणि पवित्र होईल, निर्मळ राहील अंतःकरण, तेव्हा आपली खरी होळी होईल. होळी अनुसूया स्वरूपाची, म्हणजे तेव्हाच अनुसूया स्वरूपाची होळी होईल. अनुसूया स्वरूप काय? अनुसूया काय? जिच्या आतमध्ये असूया नाही आहे, द्वेष नाही आहे, मत्सर नाही आहे कोणाबद्दल, ती अनसूया. जिने ब्रह्मा विष्णू महेश तिने बाळ रूपात लहान बनवले, जी बालक रूप प्रदान करते, अशी अनुसूया स्वरूपाची होळी होईल. तेव्हाच आत्मस्वरूपाची होळी होईल. पुढे माता म्हणते विवेक अग्नीचीही, वैराग्य अग्नीचीही, होळी अध्यात्म स्वरूपाची. जेव्हा तुमच्या आतमध्ये विवेकाचं जागरण होऊन जाईल, म्हणजे विवेक अग्नी प्रज्वलित होऊन जाईल, पेटून जाईल. विवेक अग्नी म्हणजे काय? विवेक म्हणजे सत्य काय असत्य काय याचा विचार करणे, विचार करून कार्य करणे, योग्य काय अयोग्य काय या सगळ्यांचा विचार करणे म्हणजे विवेक.
आणि वैराग्य म्हणजे कशातच आसक्ती नसणे, मनात कोणत्याच प्रकारची लालच नसणे, काहीच पाहिजे नाही, जे आहे ते माझं नाही, सगळं गुरुमाऊलीचं आहे, सगळं ईश्वराचं आहे. तरी जेव्हा विवेक अग्नीची होळी होईल, वैराग्य अग्नीची होळी होईल, तेव्हाच खरी होळी होईल ही अध्यात्म स्वरूपाची. अध्यात्म म्हणजे काय? ते जीवन जगण्याची कला, आत्मस्वरूपाची. ती होळी आत्मस्वरूपाची होईल. जेव्हा अध्यात्म स्वरूपाची होईल, विवेक वैराग्य रूपी होळी होईल, तेव्हा माते म्हणते की त्याच्याशिवाय आत्मस्वरूपाची होळी होणेच नाही आहे. तर आपली अजून होळी पेटली पाहिजे, जी खरी आहे होळी आहे ती. तर हीच गुरुचरणी प्रार्थना आहे की आमची खरी होळी हो. आजपर्यंत होळ्या केल्या, बाहेरच्या पेटवल्या, पण आत्मस्वरूपाची होळी अजून नाही केली. त्यासाठीच मार्ग दाखवा गुरुमाऊली. पुढे गुरुमाऊली म्हणतात की बासुरी अग्नीचीही, ढोलक अग्नीचीही, होळी गायन स्वरूपाची. आता जिथपर्यंत बासुरी अग्नीची होळी होणार नाही, ढोलक अग्नीची होळी होणार नाही, तिथपर्यंत ही आत्मस्वरूपाची होळी होणार नाही, गायन स्वरूपाची होळी होणार नाही. तर बासुरी अग्नीची म्हणजे काय? की बासुरी जी आहे ती आतून पूर्णपणे पोकळ आहे, तिने आतमध्ये काहीच ठेवलं नाही, पूर्ण समर्पण करून दिलं वाजवणाऱ्याला की तू जे फुकशील ते स्वर माझ्या आतमधून निघतील, माझ्या आतमध्ये काहीच नाही आहे. जेव्हा तुम्हाला ही जाणीव होऊन जाईल की मी काहीच नाही आहे, माझ्या आतमध्ये काहीच नाही आहे, जे गुरुमाऊली भरतील माझ्या आतमध्ये ज्ञान तेच, नाही तर मी काही ज्ञानी नाही आहे. जेव्हा तुम्ही आतून खाली व्हाल तेव्हा तुमची खरी होळी होईल. माता म्हणते ढोलक अग्नीची. बकरीच्या अंगावर जेव्हा ते चामडं राहते तेव्हा जी जिवंत असते तेव्हा ती म्हणते मे. पण जेव्हा तिचं चामडं काढलं जाते आणि ते तबल्यावर किंवा ढोलकवर लावलं जाते तर त्यातून आवाज येते तू तू तू. तर जेव्हा तुमच्या आतमधला मी निघून जाईल, मी मरून जाईल आणि तुमच्या आतमधून फक्त निघेल तू तू, म्हणजे तूच आहे सर्व काही. माझे गुरु चराचरात कणाकणात आहे, तो ईश्वरच चराचरा कणाकणात आहे, माझं काहीच अस्तित्व नाही. मीपणा निघून जाईल, अहंकाराचं विसर्जन होऊन जाईल, तेव्हा ही होळी गायन स्वरूपाची होईल, म्हणजे होळी ही आत्मस्वरूपाची होईल. तर अशी होळी होऊ द्या, लवकर लवकर होऊ द्या. आजपर्यंत किती वर्ष गेले पण अशी होळी नाही झाली, आता झाली पाहिजे नक्कीच. पुढे गुरुमाऊली म्हणतात की संयम अग्नीचीही, परमार्थ अग्नीचीही, होळी सेवा समर्पणाची. जिथपर्यंत तुमच्या आतमध्ये संयम येणार नाही, कंट्रोल येणार नाही, बोलण्यावर, खाण्यावर, झोपण्यावर, प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण येणार नाही, तिथपर्यंत तुमची होळी होणार नाही. परमार्थ अग्नीचीही म्हणजे स्वार्थ जिथपर्यंत सुटणार नाही आणि परमार्थ रूपी अग्नी तुमच्या हृदयात, कर्मात पेटणार नाही, तिथपर्यंत तुमची होळीच होणार नाही. आणि संयमरूपी अग्नी, परमार्थरूपी अग्नी जेव्हा पेटील आपल्या आतमध्ये तेव्हाच होळी सेवा समर्पणाची होईल. म्हणजे सेवा काय असते, निस्वार्थ सेवा काय असते हे तुम्हाला कळेल. समर्पण भाव जागृत होऊन जाईल, समर्पण तुमच्या जीवनात येऊन जाईल गुरुच्या प्रती, ईश्वराच्या प्रती. तर सेवा समर्पण जेव्हा जीवनात येईल, संयम आणि परमार्थ जेव्हा साधेल, तेव्हा तुमची आत्मस्वरूपाची होळी होईल. पुढे गुरुमाऊली म्हणतात की गुरुदेव सांगे आनंद स्वरूप आहे, गुरुदेव सांगे सांगे आपण आत्मस्वरूप आहे, होळी आनंद स्वरूपाची. गुरुमाऊली आपल्याला नेहमी काय सांगतात की आपणच आनंद स्वरूप आहे, मग आपण दुःखी का होतो? कारण की आपण आपल्या आनंद स्वरूपाची अजून ओळख केली नाही, आपल्या आनंद स्वरूपाला आपण जाणलं नाही, आपल्या आनंद स्वरूपाचा आपण अनुभव घेतला नाही, आस्वाद घेतला नाही. तर जेव्हा आपल्याला कळेल की आपण आनंद स्वरूप आहोत, आपल्या आतमध्ये आनंदाचा खजाना भरलेला आहे, आनंदाचा झरणा फुटलेला आहे,
तिथपर्यंत आपली होळी आनंद स्वरूपाची होणार नाही. तर आपली होळी आनंद स्वरूपाची झाली पाहिजे. आता की मी आनंद स्वरूप आहे, हे सर्व काही असत्य आहे, ज्याच्यामुळे माझं मन दुःखी होऊन राहिलं सगळं असत्य आहे. मी आनंद स्वरूप आहे. पुढे गुरुमाऊली म्हणतात की गुरुदेव सांगे शांत स्वरूप आहे. गुरुदेव सांगे आपण शांत स्वरूप आहे. होळी शांत स्वरूपाची. किती मोठा संदेश आहे, किती महान संदेश आहे की आज आपण थोड्या थोड्या गोष्टीमध्ये अशांत होऊन जातो. यांनी हे म्हटलं, त्यांनी ते म्हटलं, यांनी माझ्या मनाच्या विरुद्ध केलं आणि माझं जीवन असंच राहील का, माझ्या घरातला हा मेंबर असाच राहील का, आणि आमचे नातेवाईक असेच राहतील का. कोणत्या आपण असत्य गोष्टीत फसलेला आहोत. आपण शांत स्वरूप आहोत मुळात, आणि आपण अशांत होऊन राहिलो सर्वांच्या व्यवहारामुळे. तर आपल्या शांत स्वरूपासोबत आपल्याला कनेक्शन जोडावं लागेल. तेव्हा आपली होळी शांत स्वरूपाची होईल, तेव्हा आपली होळी आत्मस्वरूपाची होईल. तर ध्यान जिथपर्यंत आपण करणार नाही तिथपर्यंत आपण शांत स्वरूपाव हे जाणीवच होणार नाही, आनंद स्वरूपाव हे जाणीवच होणार नाही. तर ध्यानामध्ये उतरा, ज्ञानामध्ये उतरा. आता या होळीला हीच प्रार्थना करा की गुरुदेव, गुरुमाऊली, मला आनंद स्वरूपाची प्राप्ती होऊ द्या. माझीच प्राप्ती होऊ द्या. त्या शांत स्वरूपाची प्राप्ती होऊ द्या. थोड्या थोड्या गोष्टीत मी चिडणार नाही, राग भरणार नाही, कारण की मी शांत स्वरूप आहे. आणि सगळ्या अशांत करणाऱ्या गोष्टी असत्य आहेत. पुढे गुरुमाऊली म्हणतात की गुरुदेव सांगे ज्ञानस्वरूप आहे. गुरुदेव सांगे आपण ज्ञानस्वरूप आहे. होळी ज्ञानस्वरूपाची. आजपर्यंत अशी होळी कोणीच शिकवली नाही जशी अनुसूया माता आपल्याला शिकवत आहे. या होळीला अनुसूया मातांनी, या 2025च्या होळीला अनुसूया मातांनी हा संदेश दिलेला आहे की आपली होळी कशी असावी. मातेने जरी शरीर सोडलं, समाधी घेतली, तरी माता चराचरात कणाकणात आहे. आणि ती आपल्या लेकरांना संदेश देते, सांगते, कारण की आई आपल्या लेकराला कधीच सोडून जात नाही. तर माझ्या माध्यमातून माता सर्वांना हा संदेश देत आहे की आपण ज्ञान स्वरूप आहोत. मग आपण अज्ञानासारखं कार्य का करतो. तर आपण कोणते कोणते कार्य अज्ञानासारखे करतो तर ते आपण चेक केले पाहिजे. आपल्याला बिमारी झाली तर आपण टेस्ट करतो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट. तसंच आपण आपल्या वागण्या बोलण्यातून जर अज्ञान प्रगट होऊन राहिलं तर आपण टेस्ट केली पाहिजे गुरुच्या लॅबमध्ये जाऊन की आपल्याला कोणती बिमारी झालेली आहे, आणि मग त्याच्यावर योग्य ती ट्रीटमेंट केली पाहिजे डायग्नोसिस झाल्यावर. तर आपण जेव्हा ज्ञान स्वरूप आहे त्या मुळापर्यंत आपला संयोग होऊन जाईल. त्या मुळाला आपण ओळखू, ज्ञानस्वरूप आत्मस्वरूपाला ओळखू, त्याच्याशी कनेक्शन जोडू, आणि आपल्याला जाणीव होऊन जाईल की मी ज्ञानस्वरूप आहे. मग ह्या अज्ञानातल्या गोष्टी मला सोडायच्या आहेत. जेव्हा अशी होळी होईल ज्ञानस्वरूपाची, तेव्हाच आत्मस्वरूपाची होळी होईल. तर याच्यासाठी आपल्याला अज्ञान सोडून ज्ञानाची शरण घ्यावी लागेल, आणि गुरुच्या ज्ञानाचा पूर्णपणे आदर करावा लागेल. आपल्या आचरणात कसं आणता येईल याचीच काळजी करत राहा, याचंच चिंतन करत राहा, याचंच मनन करत राहा. गुरुमाऊली काय म्हणतात, गुरुदेव सांगे शुभ प्रेरणा स्वरूप आहे. गुरुदेव सांगे आपण शुभ प्रेरणा स्वरूप आहे. होळी शुभ प्रेरणा स्वरूपाची, शुभ स्वरूपाची. आपण शुभ प्रेरणा स्वरूप आहे. आपल्या आतमधून शुभ प्रेरणा निघाल्या पाहिजे, अशुभ प्रेरणाने निघाल्या पाहिजे. कोणासोबतही आपण बोलतो तर शुभ प्रेरणा आपण दिल्या पाहिजे. तेव्हा आपली खरी होळी होईल, ही आत्मस्वरूपाची होळी होईल. मातेनं आज इतका उच्चतम संदेश दिलेला आहे, याची बरोबरी कुठेच नाही होऊ शकत. खरी होळी आपली साजरी झाली पाहिजे, ही खूप तळमळ आहे मातेची. काय म्हणते माता, गुरुदेव सांगे पवित्र स्वरूप आहे. गुरुदेव सांगे आपण पवित्र स्वरूप आहे. होळी पवित्र स्वरूपाची. आपण पवित्र स्वरूप आहे.
मग आपल्या हातून अपवित्र कार्य का होतात? आपल्या मुखातून अपवित्र शब्द का निघतात? आपल्या डोळ्यातून आपण अपवित्र का पाहतो? तर जेव्हा ही होळी पवित्र स्वरूपाची होईल, त्या होळीमध्ये शिव्या देणं, सिनेमाचे घाणेरडे गाणे वाजवणे जेव्हा बंद होईल, तेव्हा ही होळी पवित्र स्वरूपाची म्हणजे आत्मस्वरूपाची होळी होईल. गुरुमाऊली काय म्हणतात? वृंदावन मथुरामध्ये भक्तीत रंगे होळी, कृष्ण कान्हाई खेळे सवंगड्या संगे होळी, कृष्ण कान्हाई खेळे राधे संग होळी, होळी कृष्ण स्वरूपाची. वृंदावन मथुरा आपल्या हृदयालाच म्हणू वृंदावन आणि मथुरा. या हृदयरूपी वृंदावन मथुरामध्ये भक्तीत रंगे होळी. जिथपर्यंत भक्तीत रंगणार नाही होळी, तिथपर्यंत होळी कशी होईल? भक्ती म्हणजे काय? मी नाही, तूच आहे, तूच तू. कृष्ण कान्हाई खेळे सवंगड्या संगे होळी, राधे संग होळी, होळी कृष्ण स्वरूपाची. कृष्ण काय? प्रेम. जेव्हा या प्रेम स्वरूपाची होळी होईल, जेव्हा आपण प्रत्येकासोबत प्रेम करणं शिकू, तेव्हा आपली खरी होळी होईल, आत्मस्वरूपाची होळी होईल. अनसूया आईची भक्ती ऐसी रंगली, भक्ती ऐसी रंगली, शिव संगे रंगली, होळी अनसूया शिवाची, होळी आत्मस्वरूपाची. आईची भक्ती अशी रंगत होती की होळी त्याच्यासमोर फिक्की पडून जाईल. जगातले जितके रंग आहेत ते सगळे फिक्के पडून जातील, अशी होळी आईची रंगत होती, भक्तीची होळी. शिवनामाची होळी, ओम नमः शिवाय पंचाक्षरी नामस्मरणाची होळी, शिवभजनाची होळी, कृष्ण भजनाची होळी, हनुमान भक्तीची होळी. जेव्हा अशीच होळी आपली होईल, भगवंताच्या भक्तीची होळी जेव्हा आपली होईल, तेव्हाच आपली खरी होळी होईल, आत्मस्वरूपाची होळी होईल, जशी अनुसूया आईची होळी झाली. आता हे आखरी 3 कडवे जे आहेत ते माझ्या हृदयातले बोल आहेत, माझ्या गुरु माऊलीसाठी, अनुसूया माऊलीसाठी. दत्त अनुसूया संगे रंगली माझी होळी, रंगली माझी होळी, रंगली माझी फुगडी, होळी दत्त अनुसूया भेटीची. आपल्या गुरुसोबतच आपली होळी रंगली पाहिजे, आणि ती भक्तीची होळी आहे, ती ज्ञानाची होळी आहे. आपल्या गुरु माऊलीसोबतच आपली फुगडी झाली पाहिजे. आणि होळी कशी झाली पाहिजे? आपल्या गुरु भेटीची होळी झाली पाहिजे, दत्त अनुसूया भेटीची. जिथपर्यंत गुरुची भेट होणार नाही तिथपर्यंत होळी कसली? कसला रंग लावला आपण बाहेरचा, केमिकलचा? गुरुच्या ज्ञानाचा रंग नाही लावला तर बाहेरचे रंग सगळे व्यर्थ आहेत. म्हणून ही आत्मस्वरूपाची होळी झाली पाहिजे. जिथपर्यंत गुरुची भेट होणार नाही तिथपर्यंत आत्मस्वरूपाची कशी काय होळी होईल आपली? तुम्हीच विचार करा. एकदा अनुसूया माऊली आबाजी महाकाळच्या वाड्यात गेल्या, जिथे होळी पेटलेली होती. होळीच्या दिवशी मातेने आपला कोमल चरण पाय होळीमध्ये ठेवला. आबाजी महाकाळनी पूजा केली मातेच्या चरणाची, मातेची, आणि पुरणपोळी दिली खायला. मातेने पुरणपोळी खाल्ली आणि होळीमध्ये टाकत गेली, पण मातेचा पाय होळीमध्ये भाजला नाही, कारण की साक्षात जी अग्निस्वरूपिणी आहे, साक्षात जगदंबा आहे, तिचा पाय कसा भाजेल? म्हणून शक्ती, भक्ती, मुक्ती गाई तुझीच गाता. जी शक्ती आहे, जी भक्ती आहे, ती मुक्ती आहे, ती मातेचीच गाथा गाते, अनुसूया माऊलीचीच गाथा गाते. हृदयातले शब्द आहेत हे, तुझीच सेवा घडो अंतिम समय जाता. अंतिम समयी माते तुझीच सेवा घडो माझ्या हातून, हीच विनंती आहे. होळी देह विसर्जनाची, होळी आत्मस्वरूपाची. तुझीच सेवा घडो शनोशनी, आणि अंतिम समयी पण सेवा करता करताच माझा अंतिम श्वास जाव. आणि याच्यातच ही होळी देह विसर्जनाची हो. आखरीचं जे अंतिम श्वास आहे, अंतिम वेळेस
जी अग्नी दिल्या जाते, तर देह विसर्जनाची होळी हो, आत्मस्वरूपाची होळी हो माते. अशी आहे माझी होळी हो, अशी आमची होळी हो, अशी परम कृपा कर गुरुमाऊली, हे सद्गुरू माऊली. अग्नीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे आपली. होळीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे आपली. दिवा प्रज्वलित करण्याची प्राचीन परंपरा आहे आपली. तर होळी आपल्याला शिकवते आपलं तेजस्वी जीवन हो. होळी जेव्हा पेटवतो ती वर जाते, म्हणजे आपण वर गेलो पाहिजे, सद्गुणांकडे, सद्विचारांकडे, आत्मस्वरूपाकडे, आत्मज्ञानाकडे. तर अशी आत्मस्वरूपाची होळी हो. या होळीचा 2025च्या या होळीचा खूप खूप महान संदेश मातेने दिला. हा महान संदेश आपल्या हृदयामध्ये उतरावा, आपल्या आचरणात आणायचा प्रयत्न करा. खूप श्रेष्ठ सत्संग घडला. खूप उच्च ज्ञानाचं मातेने, उच्च ज्ञानाने आपल्याला पोषित केलेलं आहे. जय गुरुदेव, जय जय गुरुदेव गुरुमाऊली. तुझं ज्ञान अमृत आणि आमचं सिंचन हो, आणि आमची पण आत्मस्वरूपाची होळी हो, जशी तुझी आत्मस्वरूपाची होळी झाली. जय गुरुदेव, जय जय गुरुदेव. जे काही चुकलं माते त्याच्यासाठी क्षमा कर. हे भजन, तुझं भजन तुझ्या चरणी अर्पण. होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आत्मस्वरूपाची होळी हो सर्वांची. जय गुरुदेव, जय जय गुरुदेव, जय हो गुरुदेव. होळी आत्मस्वरूपाची, होळी ही आत्मस्वरूपाची, ज्ञान अग्नीची हे, ध्यान अग्नीची हे, ज्ञान अग्नीची, ध्यान अग्नीची होळी, दिव्य स्वरूपाची होळी, दिव्य स्वरूपाची होळी, आत्मस्वरूपाची. परमहंस अग्नीची हे, महेश्वर अग्नीची हे, परमहंस अग्नीची हे, महेश्वर अग्नीची हे होळी, संत स्वरूपाची होळी, संत स्वरूपाची होळी, आत्मस्वरूपाची होळी, आत्मस्वरूपाची. चिंतन अग्नीची हे, मंथन अग्नीची हे, चिंतन अग्नीची हे, मंथन अग्नीची हे होळी, तपस्वी स्वरूपाची होळी, तपस्वी स्वरूपाची होळी, आत्मस्वरूपाची होळी, आत्मस्वरूपाची. समता अग्नीची हे, मर्यादा अग्नीची हे, समता अग्नीची हे, मर्यादा अग्नीची हे होळी, श्रीराम स्वरूपाची होळी, श्रीराम स्वरूपाची होळी, आत्मस्वरूपाची होळी, आत्मस्वरूपाची. जन्म अग्नीची हे, मृत्यू अग्नीची हे, जन्म अग्नीची हे, मृत्यू अग्नीची हे होळी, यमस्वरूपाची होळी, यमस्वरूपाची होळी, आत्मस्वरूपाची होळी, आत्मस्वरूपाची. महामाया अग्नीची हे, महासती अग्नीची हे,
महामाया अग्नीची महासती अग्नीची होळी अनसूया स्वरूपाची होळी अनसूया स्वरूपाची होळी आत्मस्वरूपाची होळी आत्मस्वरूपाची विवेक अग्नीची वैराग्य अग्नीची विवेक अग्नीची वैराग्य अग्नीची होळी अध्यात्म स्वरूपाची होळी अध्यात्म स्वरूपाची होळी आत्मस्वरूपाची होळी आत्मस्वरूपाची बासुरी अग्नीची ढोलक अग्नीची बासुरी अग्नीची ढोलक अग्नीची होळी गायन स्वरूपाची होळी गायन स्वरूपाची होळी आत्मस्वरूपाची होळी आत्मस्वरूपाची संयम अग्नीची परमार्थ अग्नीची संयम अग्नीची परमार्थ अग्नीची होळी सेवा समर्पणाची होळी सेवा समर्पणाची होळी आत्मस्वरूपाची होळी आत्मस्वरूपाची गुरुदेव सांगे शांत स्वरूप आहे गुरुदेव सांगे आपण शांत स्वरूप आहे गुरुदेव सांगे शांत स्वरूप आहे गुरुदेव सांगे आपण शांत स्वरूप आहे होळी शांत स्वरूपाची होळी शांत स्वरूपाची होळी आत्मस्वरूपाची होळी आत्मस्वरूपाची गुरुदेव सांगे आनंद स्वरूप आहे गुरुदेव सांगे आनंद स्वरूप आहे गुरुदेव सांगे आनंद स्वरूप आहे गुरुदेव सांगे आपण आनंद स्वरूप आहे होळी आनंद स्वरूपाची होळी आनंद स्वरूपाची होळी आत्मस्वरूपाची होळी आत्मस्वरूपाची गुरुदेव सांगे ज्ञानस्वरूप आहे गुरुदेव सांगे ज्ञानस्वरूप आहे गुरुदेव सांगे ज्ञानस्वरूप आहे गुरुदेव सांगे आपण ज्ञानस्वरूप आहे होळी ज्ञानस्वरूपाची होळी ज्ञानस्वरूपाची होळी आत्मस्वरूपाची होळी आत्मस्वरूपाची गुरुदेव सांगे शुभ प्रेरणा स्वरूप आहे गुरुदेव सांगे शुभ प्रेरणा स्वरूप आहे गुरुदेव सांगे शुभ प्रेरणा स्वरूप आहे गुरुदेव सांगे आपण शुभ प्रेरणा स्वरूप आहे होळी प्रेरणा स्वरूपाची होळी शुभ स्वरूपाची होळी आत्मस्वरूपाची होळी
आत्मस्वरूपाची. गुरुदेव सांगे पवित्र स्वरूप आहे. गुरुदेव सांगे पवित्र स्वरूप आहे. गुरुदेव सांगे आपण पवित्र स्वरूप आहे. गुरुदेव सांगे पवित्र स्वरूप आहे. होळी पवित्र स्वरूपाची. होळी पवित्र स्वरूपाची. होळी आत्मस्वरूपाची. होळी आत्मस्वरूपाची. वृंदावन मथुरामध्ये भक्तीत रंगे होळी. वृंदावन मथुरामध्ये भक्तीत रंगे होळी. कृष्ण कान्हाई खेळे सवंगड्या संगे होळी. कृष्ण कान्हाई खेळे राधे संग होळी. होळी कृष्ण स्वरूपाची. होळी कृष्ण स्वरूपाची. होळी आत्मस्वरूपाची. होळी आत्मस्वरूपाची. दत्त अनसूया संगे रंगली माझी होळी. दत्त अनसूया संगे रंगली माझी होळी. रंगली माझी होळी. रंगली माझी फुगडी. रंगली माझी होळी. रंगली माझी फुगडी. होळी दत्त अनसूया भेटीची. होळी दत्त अनसूया भेटीची. होळी आत्मस्वरूपाची. होळी आत्मस्वरूपाची. अनसूयाईची भक्ती ऐसी रंगली. अनसूयाईची भक्ती ऐसी रंगली. भक्ती ऐसी रंगली. शिव संगे रंगली. भक्ती ऐसी रंगली. हनुमान संगे रंगली. भक्ती ऐसी रंगली. कृष्ण संगे रंगली. होळी अनसूया शिवाची. होळी अनसूया शिवाची. होळी आत्मस्वरूपाची. होळी आत्मस्वरूपाची. शक्ती भक्ती मुक्ती गाई तुझीच गाथा. शक्ती भक्ती मुक्ती गाई तुझीच गाथा. तुझीच सेवा घडो अंतिम समय जाता. गुरु सेवा घडो अंतिम समय जाता. होळी देह विसर्जनाची. होळी देह यज्ञाची. होळी आत्मस्वरूपाची. होळी आत्मस्वरूपाची. होळी आत्मस्वरूपाची. ज्ञान अग्नीची ध्यान अग्नीची. ज्ञान अग्नीची ध्यान अग्नीची. होळी दिव्य स्वरूपाची. होळी संत स्वरूपाची. होळी तपस्वी स्वरूपाची. होळी श्रीराम स्वरूपाची. होळी यम स्वरूपाची. होळी अनसूया स्वरूपाची. होळी अध्यात्म स्वरूपाची. होळी गायन स्वरूपाची. होळी सेवा समर्पणाची. होळी आनंद स्वरूपाची. होळी
शांत स्वरूपाची, होळी ज्ञान स्वरूपाची, होळी शुभ स्वरूपाची, होळी प्रेरणा स्वरूपाची, होळी पवित्र स्वरूपाची, होळी कृष्ण स्वरूपाची, होळी दत्त अनसूया भेटीची, होळी अनसूया शिवाची, होळी अनसूया हनुमानाची, होळी अनसूया कृष्णाची, होळी देह विसर्जनाची, होळी देह महायज्ञाची, होळी आत्मस्वरूपाची, होळी आत्मस्वरूपाची. सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम अनंत कोटी ब्रह्मांड नायिका महाराजाधिराज्ञी योगिनी परमगुरु परमेष्ठी परमानंद स्वरूपिणी अखंडित लक्ष्मी राजराजेश्वरी पारडसिंगा निवासिनी महाशक्ती भगवती सती अनसूया माता की जय. सती अनसूया माता की जय. सद्गुरु सती अनसूया माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. होलिका मैया की जय. प्रल्हाद भगवान की जय. जय गुरुदेव. जय जय गुरुदेव. जय हो गुरुदेव.